गुड आफ्टरनून विद्यार्थिनींनो. आज आपण गणित भाग 2 समरूपता प्रकरण 1 याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. प्रथम आपण समरूप या शब्दाचा अर्थ इयत्ता 9मध्ये आपण पाहिला आहे. समरूप म्हणजे सारख्या दिसणाऱ्या मात्र आकार वेगळे असणाऱ्या आकृत्यांना समरूप आकृत्या म्हणतात. तसेच त्यांची परिमाणे सुद्धा भिन्न असतात. अशा आकृत्यांना समरूप आकृत्या म्हणतात. उदाहरणार्थ आता अनेक आकृत्या आपल्याला पाहता येतील. इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर एक लहान त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण, एक लहान आयत आणि दुसरा मोठा आयत, म्हणजे दिसायला ह्या सारख्याच दिसतात मात्र ह्यांची परिमाणे भिन्न आहेत. अशा आकृत्यांना समरूप आकृत्या असं म्हणतात. तर आपण पाहणार आहोत त्रिकोणाचं क्षेत्रफळ. त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहीतच आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आपण शिकलेलो आहोत. तर या सूत्राचा आपल्याला इथं उपयोग होणार आहे. आज आपण शिकताना 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर शिकणार. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे काढायचे? 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर प्रथम आपण 2 त्रिकोण काढून घेऊया. 2 त्रिकोण काढून घेतल्यानंतर त्या 2 त्रिकोणाची पाया आणि उंची तुम्ही शोधायची. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाहत असताना प्रथम आपण 2 आकृत्या आपण समोर काढलेल्या आहेत. पहिला त्रिकोण ABC, दुसरा त्रिकोण PQR. त्रिकोण ABC BC हा त्रिकोणाचा पाया आहे आणि त्रिकोणा BC या पायावर AD ही त्या त्रिकोणाची उंची आहे. तसेच त्रिकोण PQR मध्ये QR हा त्या त्रिकोणाचा पाया आणि PS ही त्याची उंची. तर आपल्याला यातून गुणधर्म शोधून काढायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहीत आहे. यावरून आता आपल्याला पाया आणि उंची समजल्यानंतर 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहायचं आहे. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहित असताना त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला किंवा क्षेत्रफळ या शब्दाला इंग्रजीत एरिया म्हणतात. म्हणून लिहित असताना एरिया ऑफ ट्रँगल ABC ह्याचा आपल्याला गुणोत्तर घ्यायचा आहे. पहिल्या त्रिकोणाचं गुणोत्तर, दुसऱ्या त्रिकोणाचं गुणोत्तर. एरिया ऑफ त्रिकोण PQR. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे. मग पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले याचा पाया काय आहे BC गुणिले त्याची उंची काय आहे AD. 1/2 गुणिले BC गुणिले AD. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले पाया QR उंची गुणिले PS. क्षेत्रफळाचं सूत्रावरून आपल्याला पुढे जायचं आहे. आता समान काय आहे ते खाट मारायचे. 1/2 1/2 गेलं, राहिलं काय? म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD QR गुणिले PS. याच्यात काही समान नाही. म्हणजे आता ह्याच्यावरून काय आलं? 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि उंची म्हणजे पाया गुणिले उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते. हे पहिला गुणधर्म आपण इथं पाहिला आहे. हा गुणधर्म मी इथं लिहिते. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व ही त्याची काय आहे संगत उंची. पाया व
संगत उंची यांच्या काय केला इथं गुणाकार, यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच पायाला काय म्हटलं जातं, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला एरिया, म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्र म्हणून A1, दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्र म्हणून A2 बरोबर पायाला पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणून B1 आणि त्याची उंची पहिला त्रिकोण आहे म्हणून H1, तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे म्हणून B2 गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची म्हणून H1. हे त्याचं सूत्र तयार झालं. शिकणार आहे ठीक आहे. तर आता आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं, त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं. क्षेत्रफळाच्या सूत्रावरून कॉमन असणारं आपण घालून राहिलेला पाया आणि उंची हे राहिल्यानंतर आपल्याला दिसतं दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं. शेवटी काय आलं गुणधर्म, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 गुणिले H1 अपॉन B2 गुणिले H2. ही तर पहिला गुणधर्म. याच्यावरून आता आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरावरून दोन अटी आपल्याला शोधून काढायच्या आहेत, पाहिजे आहेत. त्यातली पहिली अट आहे, फक्त उंची समान असेल तर, दोन त्रिकोण दिले असतील आणि त्यांची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येईल. दोन्ही त्रिकोणाची अट पहिली, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर, उंची समान असेल तर, नीट पहा. आता मी काय करते, दोन त्रिकोण काढते, उंची समान दिले. आता इथं आपल्याला त्याची मापं दिली नसली तरी उदाहरण सोडवताना याची मापं आपल्याला समान असतील तेव्हा आपण उंची समान धरायची आणि मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कोणाच्या गुणोत्तरा एवढं निघतं आहे ते आपण पाहायचं आहे. ही त्याची झाली उंची. उंची ही पायावर असते, नीट लक्षात ठेवायचा. लंब टाकलेला असतो, त्याला मी नाव दिलं त्रिकोण ABC आणि AD ही त्याची उंची, दुसरा त्रिकोण PQR आणि PS ही त्याची उंची. आता ही H आणि ही H समान आहे, म्हणजेच थोडक्यात H1 इज इक्वल टू H2. H1 इज इक्वल टू H2 का लिहिलं तर पहिल्या त्रिकोणाची उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची समान असेल तर, म्हणून आपण इथं समान पकडले. आपण आता पहिला गुणधर्म काय बघितला तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू पाया BC गुणिले उंची. उंची काय आहे आता AD काय दिली आहे H. ठीक आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया QR, दुसऱ्या त्रिकोणाची उंची काय दिली आहे H कॉमन आला, समान आहे. H गेला, काय राहिला BC अपॉन QR. म्हणजे दोन त्रिकोणाची क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात असतात. एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा झाली पहिली अट. म्हणजेच आता ह्याच्यावरून अट काय लिहिता येईल, समान उंची आहे. उंची कशी दिली आहे, समान उंची असेल जेव्हा त्रिकोणाची तर समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे
त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आता मागाच्यासारखे आपण इथंही अक्षरं मानायचे. उंची h1 इज इक्वल टू h2 आणि आता एचचा इथं संबंधच घ्यायचा नाही. आता काय आहे पायाला काय आपण घेतो आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे म्हणून a1 आपण दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे म्हणून a2 इज इक्वल टू आता काय राहिलं आहे पायाच्या प्रमाणात म्हणून b1 अपॉन b2. कारण कधीकधी आपल्याला लेखी उदाहरणात आकृती नसताना फक्त पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया असा शब्द जेव्हा दिला जाईल तेव्हा पहिल्या त्रिकोणाचा पाया b1 मानायचा, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया b2 मानायचा, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ a1 मानायचं आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ a2 मानायचं. आकृती नसेल तेव्हा शाब्दिक उदाहरण असेल तेव्हा आपल्याला अशा अक्षरं मानून मग उदाहरण सोडवता येतं. यासाठी हे पहिली अट इथं संपली आणि हा त्याचा गुणधर्म पहिला. समान उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. अशीच दुसरी एक अट आहे, अट 2. आता इथं काय घेतलं समान उंची असेल तर. आता दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर आता उंचीच्या ऐवजी काय घेतलं आहे पाया. दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर. आता मी आकृती काढते. पाया समान आहे म्हटल्यावर एकच त्रिकोण असणार आहे, त्यातच 2 त्रिकोण दाखवले. पाया एकच आहे बघा. हा एक त्रिकोण काढला, ही त्याची उंची. याचमध्ये मी दुसरा त्रिकोण दाखवते, ही त्याची उंची. म्हणजे आता आकृतीवरूनच तुमच्या बरंचसंच लक्षात आलं असं. पी क्यू आर यस ही एक लंब उंची आहे म्हणून इथं क्यू टी काही नाव द्या आणि यस 2 त्रिकोण या आकृतीत तुम्हाला 2 त्रिकोण दिसतील. पहिला त्रिकोण पी क्यू आर म्हणजे या त्रिकोणाचा पाया काय असणार आहे पी आर आणि याची उंची असणार आहे क्यू टी. दिसतंय. दुसरा त्रिकोण यातच दुसरा त्रिकोण दिसतोय पी एस आर. या त्रिकोणाचाही पाया पी आर आणि उंची मात्र एस डी दाखवली. म्हणजे एकच पाया आहे, उंची मात्र भिन्न आहे. म्हणजेच थोडक्यात इथं पाया काय झाला पहिल्या त्रिकोणाचा b1 इज इक्वल टू b2 समान पाया. पहिल्या त्रिकोणाचा पाया आपण b1 मानला, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आपण b2 मानला, म्हणजेच त्रिकोणाचा पाया समान आहे. आता याचंही तसंच गुणोत्तर घ्यायचं आहे. बघा एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर मोठा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण पी एस आर बरोबर. आता आपण जसं पहिल्यांदा लिहिलं होतं 1/2 पाया गुणिले उंची घ्यायची नाही. आता पाया आणि उंची तर काय समान आहे इथं पाया समान आहे म्हणजेच काय येणार आहे उंचीच्या प्रमाणात. उंची काय येणार आहे पाया काय आला याचा b1 गुणिले उंची आली पहिल्याची क्यू टी छेद b2 गुणिले दुसऱ्याचा क्यू टी उंची b1 म्हणजेच पाया काय आला पी आरच लिहूया आपण म्हणजे लक्षात येईल. दुसऱ्याचा पण पाया पी आर आणि उंची एस डी. आता पी आर समान पाया आहे गेला म्हणजे b1 आणि b2 समान आहे. मग काय भिन्न आहे उंची क्यू टी अपॉन एस डी. आता हेच आपण कसं मांडू शकतो सूत्र बघा मगाच्यासारखं a1 अपॉन a2 बरोबर काय समान आहे
पाया समान आहे. म्हणजे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कोणाच्या प्रमाणात आहेत? उंचीच्या प्रमाणात आहेत. म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या उंचीला आपण H1 म्हणतो, दुसऱ्या त्रिकोणाच्या उंचीला H2. म्हणून A1 अपॉन A2 बरोबर H1 अपॉन H2. मग आता ह्याच्यावरून गुणधर्म काय तयार झाला? तर गुणधर्म लिहूया. तुम्हाला सहज सांगता येईल. पहिल्यावरून आता लक्षात आला असेल गुणधर्म. काय गुणधर्म झाला ह्याचा? समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत काय आहे? उंचीच्या प्रमाणात असतात. अशा पद्धतीने आपण या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे पाया उंची दिली असता, फक्त पाया दिला असता, फक्त उंची दिली असता, अशा पद्धतीनं 3 गुणधर्माचा आपण इथं या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. याचाच उपयोग करून आपण पुढील सराव संच या 3 गुणधर्माचा उपयोग करून सराव संच सोडवणार आहे. तो उद्याच्या तासाला.